हाय हॅलो नमस्कार, मी अंकिता स्वागत करते अजून एका नवीन रेसिपीमध्ये। तर आज आपण मच्छी करी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर इथे मी ताजे मासे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। तर मच्छी करी बनवण्यासाठी लागणारा मसाला बघूया। तर इथे मी उभा चिरलेला कांदा, खोबरं, आलं, लसूण, बडीशेप आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। हे वाटण कच्चंच मिक्सरला वाटून घ्यायचं, त्याने मच्छी करीला छान अशी चव येते। तुम्ही बघू शकता मी मिक्सरला छान असं बारीक केलेलं आहे। आता इथे गॅसवर कढई तापत ठेवली, त्यामध्ये तेल गरम करून घेतले। आता मिक्सरला बारीक केलेले मसाला त्यात घालून घेऊयात व छान असा परतून घेऊयात। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मसाला छान असा परतला आहे। आता मसाला परतल्यावर त्यामध्ये हळद, घरगुती साठवणीचा मसाला, लाल तिखट व फिश फ्राय मसाला, गरम मसाला व चवीपुरतं मीठ घालून छान असं परतून घेऊयात। मसाल्याला तेल सुटेपर्यंत मसाला छान असा परतून घ्यायचा। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता त्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेले मासे घालून घेऊयात। सर्व मासे घातल्यावर पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं। मसाल्यामध्ये मासे छान असे परतून झाल्यावर त्यावर एक झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची, जेणेकरून माशांना तेल सुटेल। आता 5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून बघूयात। तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। आता पुन्हा एकदा हळूवारपणे छान असं परतून घेऊयात। जास्त जोर लावून परतायचं नाही, नाहीतर मासे तुटून जातात। आता त्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊयात। तुम्हाला जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी तुम्ही भाजी करू शकता। आता पाणी ओतून घेतल्यावर पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात। आता भाजीच्या अंदाजानुसार चवीपुरतं मीठ घालून घेऊयात व पुन्हा एकदा मिक्स करूयात। भाजी छान अशी मिक्स झाल्यावर भाजीला एक अशी उकळी काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। आता एक उकळी आल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात व पुन्हा मिक्स करून घेऊयात। तुम्ही बघू शकता भाजी छान अशी उकळलेली आहे। तर तयार आहे आपली मस्त अशी मच्छी करी। चला तर मग सर्व करूयात।